वरती गेली की शेवटी मग ते नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झाले. म्हणजे त्यांच्याकडे असलेलं नॉलेज, त्याचं त्यांनी केलेलं जे काही सिद्ध आहे ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून एक लिपिक असणारा साधा माणूस चंदगड पासून इचलकरंजी, कोल्हापूर आणि शेवटी शिरोळ या ठिकाणी नायब तहसीलदार म्हणून निवडून झाले. 35 वर्ष त्यांनी सेवा केली, 35 वर्ष. आणि त्या सेवेमध्ये तुम्हाला सांगतो आजपर्यंत असा एकही माणूस भेटणार नाही की बापूदादांच्याकडे माझं काम तटलेलं होतं आणि त्यांनी माझी आडवड केली, असा एकही माणूस आजपर्यंत तुम्हाला असा भेटणार नाही. म्हणून आपल्या कामाची वेगळी ओळख, निवृत्तीनंतर ही अजूनही अशी माणसं आहेत त्यांच्याकडे जातात आणि साहेब माझं हे काम करते जरा मार्गदर्शन करा म्हणून सांगतात आणि बिना मोबाईलला त्यांना मार्गदर्शन करून तू हे केलास ना तुला ते मिळून जाईल, अशा प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कुटुंबाला तर आधार दिलाच, आमच्या सारख्यांना पण आधार दिलाच, पण त्याशिवाय समाजातल्या भूतपूर्व आणि वंचित घटकातल्या लोकांना सातत्याने मदत करत आली आहे. आणि म्हणून नांदणी सारख्या ठिकाणी नांदणी हायस्कूल हे प्रसिद्ध अशा प्रकारचं हायस्कूल आहे. त्याच्या बोर्डाच्या त्या ह्याच्यावरती लोकल कमिटी होऊन त्यांची नेमणूक झाली. नांदणीची प्रसिद्ध नांदणी बँक आहे, त्या बँकेचे डायरेक्टर म्हणून त्यांना सन्मान मिळाला आणि त्याचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांना संधी मिळाली. तिथे त्यांनी सुरू केलेल्या आपल्या कामाच्या सुरुवात अशा प्रकारचं वेगळं व्यक्तित्व ते माझे मामा आहेत आणि मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. म्हणून मी या निमित्तानं त्यांचं जाहीर अभिनंदन करतो, करतो आणि त्यांचं प्रेम आणि माया आमच्यावर कायम राहावं अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा बाळगतो. तुम्ही सर्व क्षेत्रातली मंडळी काम करत आहात, किती महत्वाचं काम आहे.